नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. येस, आपल्या ट्रायम्फ स्पीड 400ला आपण क्रॅश गार्ड लावलं होतं, तर त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. बरं सर, मागे बाईक आहे आपली. आणि व्हिडिओची सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या. आणि मी क्रॅश गार्ड ऑलरेडी लावलं आहे, त्याचं सिनेमॅटिक शॉट दाखवतो. त्यानंतर आपण बाईकबद्दल किंवा क्रॅश गार्डबद्दल बोलूया. चला. नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स आवडले असेल. आवडले तर लाईक करा. बघत असाल क्रॅश गार्ड, तर सिनेमॅटिक शॉटमध्ये तुम्ही पाहिलं असेल असं हे क्रॅश गार्ड आहे. आणि हे लावण्याचं कारण काय की माझ्या बाईकचा मोठा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामध्ये काय काय झालं तुम्हाला दाखवतो. बघत असेल हे क्रॅश गार्ड तर गेलं होतं कंपनीचं, आणि ते खूप एवढंच येतं, त्यात केवढा मोठा डॅमेज झाला होता. हे हँडल बार जे आहे ते वाकलं होतं, आणि हे जे लिव्हर आहे हा गेला होता. आणि आपला जो सायलेन्सर आहे थोडासा बेंड झाला होता, त्याला पण त्यांनी रिपेअर केलं आहे. आपल्या इन्शुरन्समध्ये काम झालं. पण हे का झालं त्यामागचं रिझन सांगतो. कारण की ॲक्सिडेंट तो माझ्याकडून नव्हता झाला, दुसऱ्या कोणाकडून तरी झाला होता. पण जाऊ द्या, झाल्या त्या गोष्टी झाल्या. पण जो कंपनीचा जो स्टॉक क्रॅश गार्ड जो होता तुम्हाला इथे दिसत असेल कुठल्या साईडला, तर तो खूप छोटा आहे. बघत असाल ना, तो एवढाच आहे. मला वाटतं एवढाच असेल तो. आणि तो दिसायला ठीक आहे, जाऊ द्या, त्याचा हरकत नाही. पण तो एवढाच आहे. तर गाडी पडली तर सर्वात आधी हे जातं. बघत असेल. आणि ह्याचीच कॉस्ट जी आहे मला वाटते 2000च्या आसपास आहे. आणि मला असं वाटतं की 2000 खूप झाले त्यासाठी. तर मी म्हटलं की त्यापेक्षा असा क्रॅश गार्ड बघू जो जेणेकरून तो असा बाहेरसुद्धा असेल. बघत असेल किती बाहेर आहे बघा, सेंटरमध्ये दाखवलं बघा, दिसत असेल तुम्हाला. तर हा क्रॅश गार्ड मी लावला. हा जो क्रॅश गार्ड आहे PS कस्टमचा आहे. बघत असाल तर बाहेर कुठे नाही, किंवा असा पाईप इथे जाऊन जॉईंट होत नाही. तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की एक पाईप इथून असं जातो. सेफ्टी आहे, पण तुमच्या पायाची काही सेफ्टी नाही, कारण की हे पायाला लागत राहतं इथे. त्याच्यामुळे हा क्रॅश गार्ड मी लावला. बघत असाल बघा, इथून पण बघा फुल सेफ्टी आहे. जर तुम्ही इथं पाय ठेवून बसलात तरी गार्ड एवढा बाहेर राहतो बघा. काही शॉट मी शूट केलं, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. त्यात तुम्हाला दिसत असेल की माझा पाय कुठे आणि क्रॅश गार्ड कुठे. हे डिझाईन पण छान आहे आणि सेफ्टी आहे महत्त्वाचं. कारण माझ्या मित्राचा एकदा ॲक्सिडेंट झाला होता, त्याकडे सेम क्रॅश गार्ड होतं. मग त्याशी मी थोडं कॉन्टॅक्ट बोललो त्याला, की तो बोलला की बेस्ट आहे. थोडंसं बेंड झालं होतं म्हणून मी हे लावलं. आणि याची कॉस्ट जी आहे ती मला वाटते 3500 रुपये आहे. आणि जर तुम्ही फिटिंग करायला गेलात, जर ज्याला एक्सपिरियन्स असेल तर तो एक 10-15 मिनटात फिट करून देईल. पण कोणाला माहीत नसेल जो पहिल्यांदा लावते, मी ज्याच्याकडून हे क्रॅश गार्ड लावून घेतलं आहे त्याला 1.5 तास लागला लावायला. तो पण मला एक्सपिरियन्सवाला होता, पण त्याला कळलं नाही की जे माउंटिंग कशी करायची, ह्याचे बोल्ट कुठले यूज करायचे, काही कळत नव्हतं. त्यामुळे वेळ गेला. जर तुम्हाला हे क्रॅश गार्ड लावायचं असेल तर लावा. आणि कुठलाही हा पेड प्रमोशन नाही आहे. मला वाटलं काय ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवावा, आणि तो मी बनवला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाया नाही, लक्षात असू द्या. चला मग पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, निवांत करते. चला.